असेल किंवा इतर संघटना असतील यांनी हजारो लाखो मोर्चे काढलेत, जिल्ह्यात मोर्चे काढलेत. मोर्चांना परवानगी नाकारली जाते, मग मोर्चे निघतात. मला वाटतं हा एक रुटीन विषय आहे. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जर सरकारचा एखादा निर्णय मान्य नसेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची परवानगी आहे ना. कुठे हिंसा घडलेली का, कुठे काय चुकीचं घडत होतं का? केवळ मराठी माणसाची ताकद ही मीरा भाईंदरमध्ये दिसून येणार होती म्हणून हे सरकार घाबरलं. ज्याप्रमाणे 5 तारखेचा मोर्चा निघू नये म्हणून 240 आमदार असलेल्या सरकारने स्वतःचा GR मागे घ्यावा लागला, तसाच परत एकदा मराठी माणसाची ताकद दिसू नये म्हणून ही अटक करण्यात आली. पोलिसांकडून असं पोलिसांकडून असं स्पष्टीकरण देण्यात आलंय की मोर्चासाठी परवानगी आहे, सगळ्या गोष्टीसाठी परवानगी आहे, मात्र फक्त रूट बदला, कारण गर्दी होऊ शकते, इतर गोष्टींचे प्रश्न उद्भवू शकतात. झालं ना, मी बोललो ना मी त्याच्यावर. बघितलं आपण आमदार वरुण सरदेसाई बोलत होते आणि त्यांनी सुद्धा यावेळेला सांगितलेलं आहे की केवळ मराठी माणसाची ताकद मीरा भाईंदरमध्ये या मोर्चा दरम्यान दिसली असती, ती दिसायला नको म्हणून हे सगळं केलं गेलं. जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, अशा पद्धतीचं वक्तव्य सरदेसाई यांनी केलेलं आहे. ही दृश्य पुन्हा एकदा आपण बघतोय पुढारी न्यूजवर. मीरा भाईंदरमध्ये मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करतायत त्याचे दृश्य.